ठाकरे बंधूंसंदर्भातली बातमी। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना युतीसाठी प्रस्ताव पाठवल्याची चर्चा आहे। आमच्यातले वाद भांडणं छोटी आहेत, महाराष्ट्र मोठा आहे, एकत्र येणं कठीण नाही, विषय हा इच्छेचा आहे। महेश मांजरेकरांच्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी अशा प्रकारे हे प्रस्तावाचे संकेत दिलेले आहेत। महेश मांजरेकरांच्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी प्रस्तावाचे संकेत दिले आहेत। नाही पुढली तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे। हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये। परंतु विषय फक्त इच्छेचा आहे, हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये। मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे। महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतोच आहे म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा। माझं म्हणणं तेच होतं। म्हणजे आता कसं समजा, म्हणजे आता एकत्र येणं शक्य नाही, तर आता जेव्हा ही शिंदे सेना झाली म्हणजे शिवसेना झाली, नाही पण ते काय टेक ओव्हर करायला हरकत नव्हती, म्हणजे नॉट एज टेक ओव्हर, तसं नाही, याच लोकांना घेऊन ते एक युनायटेड वी स्टँड। त्या पिठावर रेगोट्याने मारत। पहिली गोष्ट असं आहे ना, मुळात शिंदेचं बाहेर जाणं आणि शिंदे फुटणं आणि आमदार घेऊन बाहेर जाणं हा एक वेगळ्या राजकारणाचा भाग झाला। बरोबर आहे। आणि मी शिवसेनेतनं बाहेर पडणं हे कमी काय माझ्याकडे आले होते।